हाय, हॅलो, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि इथे माझी होम ट्युशन सुरू झालेली आहेत. तर सगळी मुलं आता अभ्यास करत आहेत. सेमिस्टर येत आहे. सिलेबस कंप्लीट करण्याचा भर चालू आहे आमचा सगळ्यांचा. आणि मग क्लास संपल्यानंतर मी काय केलं इथे आता झाडू मारून घेते. आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल असं व्हायलाच हवं. तर व्हॅलेंटाईनचं स्पेशल असं काय आहे ते देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर क्लास झाल्यानंतर इथे सगळं झाडू मारून घेते. आणखीन आमचा चहा देखील झालेला नाही. 4 ते 6 असा क्लास चालू होता आणि त्याच्यामध्येच कोणीतरी एक ओळखीचे म्हणजे माझ्या मिस्टरांचे ओळखीचे कोणी होते. तर ते येऊन गेले. त्यामुळे मग थोडासा मला वेळ झाला. तर असो जे पाहुणे वगैरे येतात त्यांचं आपण स्वागत वगैरे केलंच पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग आता इथे काय केलं झाडू वगैरे मारून घेते. आता हा जो मुलगा आहे तो चेअरवर बसलेला आहे. क्लास झाल्यानंतर थोडासा रिलॅक्स होतोय. तर झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मी त्याला सांगितलं की जा अगरबत्ती वगैरे लावून पाया वगैरे पडून घे आणि मग नंतर मी देखील अगरबत्ती आणि दिवा वगैरे लावून पाया पडून घेणार आहे. वंदना वगैरे आम्ही करून घेणार आहे. तर त्याने अगरबत्ती लावली. सांगितलं तेवढंच केलं त्याने आणि मग म्हटलं की ठीक आहे दिवा मी लावून घेते आणि अशा ज्या सवयी आहेत ना या आपण मुलांना लावल्या पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण की हेच वय असतं मुलांचं. आपण जे शिकवणार ते पटकन शिकतात. तर आता त्याला मी अगरबत्ती लावायला वगैरे सांगितलं. त्याला भूक देखील लागलेली. तर मी पटकन किचनमध्ये आले. चहा वगैरे केला त्याला आणि मला मी या कपामध्ये चहा ओतून घेतला. तोपर्यंत मोठा मुलगा तो देखील एक्झाम देऊन आला होता आणि त्याला देखील लागली होती भूक. तर तो म्हणत होता मला काहीतरी खायला दे. म्हटलं आता काय बनवू आणि मला ना थोडंसं पावभाजी वगैरे पण बनवायचं होतं आणि सकाळी बनवल्या जे चपाती होती तर त्या शिल्लक होत्या आणि कोबीची भाजी देखील भरपूर शिल्लक होती. तर मग मी त्याला म्हटलं की फ्रँकी बनवून देते तर खाशील का? तर तो बोलला ठीक आहे. तर काही नाही मी फ्रँकी खूप साध्या पद्धतीने बनवते. तर चपाती शिल्लक असेल तर त्यामध्ये ना काय करते सॉस असेल तर सॉस लावायचा. पण आता मला एवढी घाई होती सॉस वगैरे काही लावलं नाही. त्याच्यामध्ये सरळ मी कोबीची भाजी भरली आणि त्याचे रोल केले आणि तव्यावरती आपल्याला तुपावरती खूप छान असे दोनही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे रोल खूप छान असे लागतात आणि सोबत जर सॉस खायचा असेल मुलांना तर मग मी वाटीमध्ये सॉस देत असते. जर चपातीमध्ये लावला असेल सॉस तर मग सॉस देत नाही. पण आता बघू तो जो बोलला सॉस दे तर मी देणार आहे. नाहीतर मग तो असंच देखील खातो. तर आता हे सगळं मी करून घेते. आता इथे बघा गरमागरम अशा 3 फ्रँकी मी बनवून घेतलेल्या आहेत. तर त्याचं पोट भरून जाईल यामध्ये. कारण की कसं आहे सकाळी डब्बा घेऊन गेला होता आणि त्याने ना आज कॉलेजमध्ये डब्बा खाल्ला नाही. त्यामुळे त्याला भूक लागली होती आणि घरी आल्याबरोबर त्याने अंघोळ केली आणि म्हणत होता मला काहीतरी खायला दे म्हणून. तर म्हटलं की ठीक आहे चल तू फ्रँकी खाऊन घे बाकीचं मग नंतर आपण बघूया काय करायचंय ते. तर इथे मी झटपट फ्रँकी वगैरे बनवून घेतली. गरमागरम आहे आणि मस्तपैकी घरातल्या तुपावरती याला शेकून घेतलेलं आहे. तर भरपूर अशी भाजी घातलेली तर त्याच्यामुळे भाजी देखील भरपूर पडलेली होती. तर ती देखील मी फ्रँकीवर घालून दिली त्याला. आणि आज इथे मी बनवत आहे पावभाजी. तर संध्याकाळच्या वेळेस शक्यतो आमच्याकडे पावभाजी वगैरे नसते. मग काय व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करायला आम्ही पावभाजी बनवतोय का? तर ते देखील कारण नाहीये. तसं म्हणायला गेलं तर हो पण आणि नाही पण. तर कळेल तुम्हाला त्याचं कारण पुढे काय आहे ते. तर मी काय केलं त्या मोठ्या बाउलमध्ये पावभाजीच्या सगळ्या भाज्या घालून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मीठ घालून त्या भाज्या थोड्याशा भिजत ठेवलेल्या आहेत. म्हणजे काय आहे पेस्टिसाइड्स वगैरे औषधं वगैरे फवारलेली असतात या भाज्यांवरती शिमला मिरची, कोबी वगैरे असं असतं. तर त्यामुळे या भाज्या ना पाण्यामध्ये टाकायच्या आणि त्यामध्ये मीठ घालायचं आणि त्या भाज्या थोड्याशा 5 मिनिटभर ठेवून द्यायच्या. त्याच्यामध्ये मी वाटाणे देखील घातले होते निवडलेले. सगळे 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं. सगळं पेस्टिसाइड निघून जातं म्हणजे कुठलंही इन्फेक्शन आपल्याला होत नाही. तर आता पावभाजी मी डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहे कारण की एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. तर आता मी काय केलं आज वॉकला पण गेली नाही संध्याकाळी आणि सकाळी पण माझं मिस झालं. तर असं कामं असतात घरामध्ये आणि घाई गडबड असते ना, तर भरपूर मग असं वाटतं की काय-काय करायचं, कुठे-कुठे जायचं. म्हणून मग मी आज संध्याकाळचा वॉक थोडासा मिस केला. तर पावभाजी मी कशी बनवली, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट बनवली, तेलामध्ये छान फ्राय केली आणि यामध्ये धुवून घेतलेल्या भाज्या घालून घेतल्या, परतल्या, लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घालून छान असं 4 ते 5 शिट्ट्या केल्या. मऊ शिजली जाते. बटाटा देखील घातला होता आणि मॅशरने मॅश केलं. तर झटपट पावभाजी तयार होते. पावभाजीचा मसाला घातलेला आहे. यामध्ये
थोडासा. आता पावभाजी तयार झालेली आहे आणि आता वाजत आलेले आहेत जवळपास 9:15 होत आलेले आहेत. तर गरमागरम पावभाजी तयार आहे. यावरती मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि भूक देखील लागलेली असेल. लहानाला भूक लागली, मोठा तरी खाऊन बसलाय. तर आता त्याची ना आता 9:30 वाजेपर्यंत लहान झोपून जातो. त्यामुळे माझी इथे चाललेली आहे एकच गडबड. तर आता इथे ही जी पावभाजी मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आणि पटकन इथे आता पाव मी शेकून घेते. तर बटर असेल तर बटर मी पाव शेकते किंवा मग जर घरातलं तूप असेल तर त्या तुपावरती मी पाव शेकून घेते. तर आता इथे मी तूपच लावलेले आहे पावाला. बटर वगैरे आणायला आता इतका वेळ नाही आणि दोघांना म्हटलं तर दोघंही खाली जायला तयार नव्हते. तर ते बोलले, "मला तूप लावून भाजून दिलं तरी चालेल, खाईल." तर म्हटलं, "ठीक आहे." तर मग होतंच तूप घरामध्ये. तर अशा पद्धतीने तूप जर असेल ना, तर झटपट आपली बरीचशी कामं होतात आणि जास्त काही वेळ लागत नाही. तर आता हे बघा, पाव इकडे तयार होतात, ते पलीकडे पावभाजी देखील झालेली आहे तयार. तर आज पावभाजीचा बेत का? तर ह्याचं कारण देखील तुम्हाला मी सांगते. तर आज आहे 14 फेब्रुवारी. माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस असतो 14 फेब्रुवारीला. तर त्यासाठीच मग तो काही बाहेर जायला देखील तयार नव्हता. एक्झाम चालू आहे त्यामुळे त्याला असं वाटतं की बाहेर गेलं तर जास्त वेळ होईल आणि मग कोणाला देखील मी बोलवलं नाही. म्हणजे माझ्या घरच्यांना आणि माझ्या सासरच्या मंडळींना देखील बोलवलं नाही. तर जे काय आहे सेलिब्रेशन घरातच केलं. त्याला कपडे चेंज कर म्हणत होते, तर ते देखील नाही केले. त्याला अभ्यास करतानाच उठवून आणून बसवलंय. समोर सुद्धा तो येत नव्हता. तर जबरदस्तीने त्याला बसवलंय. तर ठीक आहे म्हटलं त्याचे पप्पा आले आणि त्याचे पप्पा त्याला हसवण्याचा प्रयत्न करतायत. आणि लहाना देखील हसतोय. तर त्याने केक कट केला. आम्ही त्याला विश करतोय. तर खूप साधं सेलिब्रेशन केलं आणि असं कधी सहसा होत नाही. वेळेस त्या बर्थडेला त्याला कपडे वगैरे आम्ही घेतो आणि घरामध्ये दोन्ही घरातली सगळे आम्ही बोलवलेली असतात माणसं. पण यावेळेस ना त्याचा बर्थडे होता आणि दुसरी गोष्ट माझ्या माहेरच्या घरचे जे आहेत तर तिकडे देखील बाळ ॲडमिट होतं आणि त्याला देखील आजच डिस्चार्ज मिळाला. त्याच्यामुळे ते देखील येतील की नाही हे शंकाच होती आणि तिकडे माझ्या सासूबाई आहेत त्यांच्या देखील डोळ्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे. मग त्यामुळे म्हटलं की जाऊ दे जास्त गोंधळ पण नको आणि एक्झामच्या वेळेस त्याला ना जास्त गोंधळ वगैरे पण आवडत नाही. एकटा तो अभ्यास करत असतो. मग त्यामुळे म्हटलं की जाऊ दे घरातल्या घरात साधंसं सेलिब्रेशन करूया. तर आता केक कटिंग झाला आणि आता इथे बघा मी पावभाजीची ताटं पटापट लावून त्यांना दोघांना जेवायला देते. कारण की कसं आहे लहान आता झोपायलाच आलेला आहे. तर अशा पद्धतीने साधं सिंपल आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आणि व्हॅलेंटाईन डे देखील आम्ही अशाच पद्धतीने सेलिब्रेट केला. तर व्हॅलेंटाईनचं गिफ्ट जर म्हटलं तर मग हा जो मोठा मुलगा आहे तर त्याच्याकडे बघितलं की खूप समाधान वाटतं. कारण की खरंच म्हणजे प्रामाणिक आहे, अभ्यास करतो आणि जे ठरवलंय ते करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्याकडे जर बघितलं ना तर खूप छान असं वाटतं. बस एकच इच्छा की त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. आणि इथे ना मला व्हॅलेंटाईन डेबद्दल माझ्या आठवणीत राहिलेली एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे. ज्यावेळेस मी म्हणजे माझी जी प्रेग्नन्सी होती, तर त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी ॲडमिट झाले होते याच्या वेळेस तर म्हणजे आदल्या दिवशी ॲडमिट झाले होते 13 तारखेला. पण झालं असं की 13 तारखेच्या बरोबर 2:30 ते पावणे 3 वाजता याचा जन्म झाला. आणि नंतर ज्यावेळेस मला इकडे बेडवरती आणण्यात आलं, त्यावेळेस माझ्या शेजारची जी एक बाई होती, म्हणजे ताई म्हणू म्हणू शकते मी तिला. तर ती माझ्याकडे बघून खूप छान अशी हसली आणि पहिलं तिने मला विश केलं. तर बोलली, "मुलगा झाल्याबद्दल काँग्रॅच्युलेशन्स ताई." तर मी थँक म्हणाले. तर माझं असं काही नाही मुलगा-मुलगी वगैरे, तर मला तर मुलगी हवी होती, पण झाला मुलगा, तर ठीक आहे. आणि ती म्हणत होती की माझी अशी इच्छा आहे, की माझ्या बाळाचा जन्म व्हॅलेंटाईन डेला व्हावा. त्यासाठी मी डॉक्टरांशी माझं बोलणं देखील झालं होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, की डॉक्टरांशी बोलून बरोबर त्या दिवशीचं डिलिव्हरी वगैरे करून घ्यायची. तर तसा काहीतरी तिचा प्लॅन चालू होता. पण डॉक्टरांनी तिला नाही सांगितलं. तर असो, तर हे होते तिचे विचार आणि ते ऐकून थोडंसं मला हसू देखील आलं. आणि इथे ना आता आमच्या सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि आता सिंकमध्ये भरपूर सारी भांडी पडलेली आहेत. तर ती आता इथे सगळी क्लीन करून घेते. आता वाजलेले आहेत जवळपास रात्रीचे 10:15 आणि आता हे सगळं आवरून घेते. किचन एकदा आवरलं ना म्हणजे मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतं. तर इथे भरभर आता हे सगळं साफ करून घेते.
किचन आहे लहानसंच, पण ते साधं आणि सिंपल ठेवलं. जास्त काही पसारा वगैरे नाही केला त्यामध्ये आणि व्यवस्थित स्वच्छ ठेवलं ना, तर खूप छान असं वाटतं. नाहीतर भरगच्च किचन जर असेल ना, तर भरपूर असा पसारा झाल्यासारखा वाटतो. तरी देखील माझ्या किचनमध्ये तसं म्हणायला गेलं तर पसारा हा तुम्हाला थोडाफार दिसेलच. एका साईडला फ्रिज आहे, एका साईडला वॉशिंग मशीन आहे आणि दोन्ही साईडला किचनचे ओटे दिलेले आहेत. मधला स्पेस जो आहे तो थोडासा रिकामा आहे, पण बाकीचा सगळा स्पेस असा किचनच्या ट्रॉल्या वगैरे कबर्ड वगैरेने पूर्णपणे भरलेलं आहे भांडे आणि सामानाने. तर आता हे सगळं झालं, किचन साफ केलं आणि आता माझी एक सवय आहे, की जवळपास 2 ते 3 महिन्यानंतर मी ना इथे किचनच्या सिंकमध्ये मला ते ड्रेन क्लीनरची जी पावडर असते ती टाकून घ्यायची आहे. कारण की ते ना 2 ते 3 महिन्याने एकदा टाकून घ्यायचं, म्हणजे ते कसं साफ स्वच्छ राहतं. आता इथे बघा, सगळी भांडी घासून झाली, पण हा जो छोटासा कुकर होता त्याच्यामध्ये थोडीशी डाळ होती आणि ते माझ्या काही लक्षातच आलं नाही आणि ते घासते वेळी आणखीन त्याच्या आजूबाजूला एखाद 2 भांडी आणि फ्रिजमध्ये 1-2 असं डिश निघालेल्या कशावर तरी झाकलेल्या होत्या, तर ते देखील मी काढून घेतलं. तर असं आहे, वाढीव काम मध्येच असं वाढत राहतं आणि सगळी भांडी घासून झाल्यानंतर एखाद 2 भांडं जर निघालं, तर मग आणखीन असं म्हणजे असं वाटतं की अगोदरच का नाही निघाली ही भांडी सगळी, सगळ्या भांड्यांसोबतच. पण मग हे सगळं क्लीन केलं. ते काही तसंच ठेवून दिलेलं नाहीये, कारण की कुकरमध्ये थोडीशी डाळ होती, ती काढून घेतली वाटीमध्ये आणि आता एक प्लेट होती त्या कुकरवर झाकलेली. तर आता हे सगळं साफ करून घेते. तर सगळं क्लीन झाल्यानंतर या किचनच्या सिंकमध्ये मी ती जी ड्रेन क्लीनर पावडर आहे ती घालून घेते. तर 2 ते 3 महिन्यानंतर ना एकदा तरी ती ड्रेन क्लीनर पावडर घालून घ्यायची. म्हणजे जो आपला किचनचा सिंकचा जो पाईप आहे ना, तर तो चॉकअप होत नाही आणि पाणी व्यवस्थित त्याच्यातून जातं आणि क्लीन असा राहतो पाईप, झुरळं वगैरे होत नाहीत. तर असं होतं रात्रीचं बघा माझं क्लीनिंग, किचन क्लीनिंग रुटीन आणि सगळं साफ स्वच्छ झालेलं आहे. आता इथे मी ती पावडर घालून घेते. आता ही पावडर ना खूप डेंजरस आहे. मला तुम्हाला याचा एक अनुभव सांगायचा आहे. हा माझा मोठा मुलगा ज्यावेळेस 6वी की 7वी ला असं काहीतरी होता, तर त्याने ना सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेतला होता आणि त्याचा असा प्रोजेक्ट होता, जे एअर बलून असतात ना, आकाशामध्ये उडतात ते, जे खालून अशी जाळ लावतात आणि त्या जाळेच्या हीटमुळे, आगीच्या हीटमुळे ते एअर बलून आकाशामध्ये उडतात. तर तसा एक आम्ही प्रोजेक्ट करणार होतो आणि त्या प्रोजेक्टसाठी आम्ही काय केलं, तर हे ड्रेन क्लीनरची पावडर आहे ना, एक प्लास्टिकची जी आपली बिसलेरीची बॉटल असते, जाडजूड बिसलेरीची बॉटल घ्यायची, त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ना ही ड्रेन क्लीनरची पावडर घालायची आणि मोठा असा फुगा असतो ना, तो त्या बाटलीच्या तोंडावरती असा घट्ट असा लावून ठेवायचा. तर ही पावडर टाकल्याबरोबर पाण्यामध्ये रिएक्शन होतं आणि त्याच्यातून असा गॅस बाहेर निघतो. बघता बघता तो फुगा ना असा मस्तपैकी असा फुगला आणि भरपूर असा हवेमध्ये उडायला लागला. बाटलीमध्ये पाणी जास्त घ्यायचं नाही, एकदम थोडंसं पाणी घ्यायचं, साधारणपणे 1 ते दीड कप. तर मस्त हा प्रोजेक्ट झाला होता. पण झालं काय, ते पाणी ना थोडंसं माझा हात लागून सांडलं आणि ॲल्युमिनियमच्या कुकरवरती ते पाणी उडालं. तर त्या ॲल्युमिनियमच्या कुकरवरती त्या पाण्याचे ना काळपट असे डाग पडलेले. त्यामुळे मला असं म्हणायचंय, की ही जी पावडर ज्यावेळेस तुम्ही वापरता, त्यावेळेस ना असं हँड ग्लोव्हज वगैरे घाला किंवा मग घालत ज्यावेळेस तुम्ही सिंकमध्ये घालताना ही पावडर, तर त्यावेळेस हाताला कुठेही ती पावडर लागणार नाही याची काळजी घ्या. खूप डेंजरस पावडर आहे. आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग सहित. तोपर्यंत बाय.